हाय फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त ना, मी पण खूप मस्त आहे. तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग यात्रेचा. आणि खरं सांगायची गोष्ट म्हणजे यात्रा होऊन 3 ते 4 दिवस झालेत, पण ॲक्च्युली व्लॉग टाकायला वेळच नव्हता. म्हणजे नवीन मोबाईल घेतला आहे, त्यात एडिटिंग करायला होते, पण व्हायटी स्टुडिओमध्ये डाउनलोडच होत नाही त्या मोबाईलवर. तर मला एक दिवस परत दाखवायला घेऊन जावं लागणार आहे. तर मी डायरेक्टली पोस्ट करते हा व्हिडिओ. त्याच्यामुळं मी आमच्या यात्रेतले काय थोडे व्हिडिओज घेतलेत ते तुम्हाला दाखवते. तर आमची यात्रेत पालखी वगैरे असते. आदल्या दिवशी आम्ही मंदिरात गेलो नव्हतो, त्याचं कारण म्हणजे खूप सारा पाऊस आला होता, मग मंदिरात गेलो नाही. आणि आता इथून पुढं बाबूला पालखीतून घ्यायचं आहे, कारण की आम्ही अजून देवदर्शनाला पण गेलो नव्हतो. तर त्याच्यासोबत व्हिडिओ आता देवदर्शन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता आम्हाला नॉनव्हेजची तयारी करायची. मग मी, आमची गुड्डी आणि मम्मी तयारी करत होतो नॉनव्हेजची. आणि हे झाल्यानंतर ना पाहुणे वगैरे जेवल्यानंतर आम्ही 4 नंतर यात्रेत जाणार. तर मी त्यानंतरचे पण व्लॉग जरा घेतलेले आहेत, तर ते पण तुम्ही कंटिन्यू करा. आणि आता आम्ही मसाला वगैरे बनवतोय आणि लेट झाला आहे खूप, कारण की आमच्याकडे पालखी वगैरे गेल्याशिवाय नॉनव्हेज आणत नाहीत. सो आता तयारी हळूहळू सुरू. आणि हे जेव्हा काम सगळं उरकेल तेव्हा आम्ही यात्रेत जाणार आहे फिरायला. आणि बऱ्यापैकी आमचं काम होत. चला चला निघाली गाडी. तर आमची यात्रेत शॉपिंगला बघा, रस्त्याला तर कोण नाही इकडं, आणि इकडून गावात जायला रस्ता आहे. यूट्यूब की कमाल. आमची पैसेवाली बघा. किती घेतले ती ग? 500 पुरतेल का आपल्याला? हो हो नक्की का? नक्की. काय काय घ्यायचं यात्रेत? सगळं घ्यायचं, पाण्यात बी बसायचं. मी नाही बसणार बाबा पाण्यात. बसायचं. गावात तर गाड्यांची खूप गर्दी झालेली भयानक, पण त्यातूनच आम्ही जागा काढत गेलो. आणि हा संध्याकाळचा मंदिराचा व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता की बस मस्तच वाटलं. आणि लेट गेलं की थोडंसं जास्त वेळ थांबायला भेटतं, दिवसाचं ऊन वगैरे असतं, त्यामुळे आम्ही थोडं लेटच गेलो होतो. असं छान असं मंदिर सजवलेलं आमचं. काय घ्यायचंय त्याला? काय घेताय? कुठला?
असं आहे व्हाईट वगैरे असं पाहिजे छान. माझ्या मापाची नसेल ना असेल की बघ डिझाईन बघ कुठली पाहिजे किती बघ अगं व्हिडिओत पडलं हे फ्लॅश लागते का तर रात्र झाल्यामुळं. आमच्याकडे यात्रा फिरून झाल्यानंतर आम्ही आलो इथं पाळण्याला खूप गर्दी होती. असं पण मला बसायचं नव्हतं. त्यानंतर चुनीला आमच्या बसायचं होतं जम्पिंग चप्पंगमध्ये, पण इथली भयानक गर्दी बघितल्यानंतर ती मला म्हटली की विनय तर जम्पिंग चप्पंगमध्ये बसणार, आपण घरी जाऊया. आणि आम्ही यात्रेत बाबूला ठेवून आलेलो, त्यामुळे घरनं फोन येत होते आणि आम्ही आता घरी पोचलोय. तर आमचा बाबू मला बघून त्याची फिलिंग बघा कशी झाली आहे. आणि खूप वेळ तो एकटाच होता घरी, त्याच्यामुळे तो खूप खुश झाला मला बघितल्यानंतर ना. आणि तुम्हाला आजचा व्लॉग आमचा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्लॉगला थंबनेल नाही येणार शक्यतो, कारण की अजून माझा YT स्टुडिओ डाउनलोड नाही झाला. सो तुम्हाला कसा वाटला व्लॉग तर नक्की सांगा. थँक्यू.